नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आधी बीज ऐकले मग वृक्ष फळले. जर बीज जमिनीत गाडले गेले नसते, अंधार सहन केला नसता, तर ते सुंदर वृक्ष बनले असते का? तसंच आपल्यालाही कष्ट आणि अडचणींचा काळ सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांनो, अभ्यास कठीण वाटेल, अपयश येईल, लोक टीका करतील, पण हे क्षण तुम्हाला मजबूत बनवतात. संघर्षाशिवाय कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे युनिट नंबर 2. मोस्ट इम्पॉर्टंट युनिट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये, प्रोजेक्शन ऑफ प्लेन. SVP 2024 पॅटर्ननुसार तुम्हाला हा 10 मार्काला एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 ला क्वेश्चन नंबर 4 और असतो प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा. एक क्वेश्चन 10 मार्काला असतो. म्हणजे ह्या युनिटवरून तुम्हाला 10 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहे. तर बाळांनो, आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनसाठी जे बेसिक कन्सेप्ट कोणते लागणार आहेत, नक्की प्रोजेक्शन ऑफ प्लेन ड्रॉ करण्यासाठी बेसिक कन्सेप्ट कोणते लागणार आहे ते आपण बघणार आहे. तर चला तर सुरू करूया. पहिल्यांदा प्रोजेक्शन ऑफ प्लेन म्हणजे काय, प्रोजेक्शन ऑफ प्लेन म्हणजे काय, नक्की प्लेन म्हणजे काय ते आपण बघूया. तर प्लेन इज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव्हिंग लेंथ अँड ब्रीथ. म्हणजे प्लेन आहे, जो हा प्लेन आहे ना, हा प्लेन, ह्या प्लेनला काय बाळांनो, लेंथ आहे, ब्रीथ आहे. म्हणजे त्याची काहीतरी त्याला लांबी आणि त्याची काहीतरी उंची आहे त्याला, बरोबर, प्लेनला. आणि अजून जे तुम्हाला हे प्लेन दिसतंय, हा प्लेनची जी थिकनेस आहे, ह्या रेक्टँगल प्लेनची जी थिकनेस आहे, ही हेक्झागॉन प्लेनची, पेंटागॉन प्लेनची, हे जे स्क्रीनवर दिसतंय त्या प्लेनची जी थिकनेस आहे ती काय आहे? थिकनेस नेग्लिजिबल आहे. थिकनेस काय आहे? नेग्लिजिबल. म्हणजे बघा इथं, थिकनेस इज ऑलवेज नेग्लिजिबल, नेग्लिक्टेड थिकनेस आहे, बरोबर. तर जे आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेन्समध्ये जे प्लेन ड्रॉ करणार आहे, जे प्लेन्स ड्रॉ करणार आहेत, ते व्हेरियस शेप्स ऑफ प्लेन फिगर्स आहेत, ते आपण खाली तुम्हाला स्क्रीनवर शो केलेलं आहे. तर बघा, पहिली फिगर कोणती आहे? स्क्वेअर. सगळ्यात महत्त्वाचा सोपा क्वेश्चन आहे, स्क्वेअर वरती येतो. स्क्वेअर तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. जर हे ड्रॉ करता येत नसेल तुम्हाला पेंटागॉन, हेक्झागॉन, तर ह्या आधी प्रोजेक्शन ऑफ लाईनचा आपण जी बेसिक कन्सेप्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला हेक्झागॉन आणि पेंटागॉन ड्रॉ कसा करायचा ह्याच्या मेथड सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही आधी नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पण दिलेली आहे, ते पण नक्की तुम्ही ह्या प्रोजेक्शन ऑफ प्लेन चालू करण्याआधी ते बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला पेंटागॉन ड्रॉ करता आला पाहिजे. पेंटागॉन झाला, पेंटागॉन नंतर तुम्हाला हेक्झागॉन ड्रॉ करता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा फोकस पाहिजे पेंटागॉन आणि हेक्झागॉनवरती, आणि त्यानंतर येतो पार्ट म्हणजे सर्कलवरती. ह्या तीनच प्लेनवरती तुमचा सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला SPPUने विचारले आहेत. खास SPPUच्या विद्यार्थ्यांसाठी हा बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ मी सांगतोय. त्यानंतर थर्ड, इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? साईड त्याच्या काय येतं? सेम येतं, त्याचे अँगल सगळे सेम असतात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करता आलं पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? 90 डिग्री. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला रेक्टँगल ड्रॉ करता आलं पाहिजे. रेक्टँगल म्हणजे काय? अपोजिट साईड सेम असतात, म्हणजे ही आणि ही. ओके, अपोजिट साईड. तर इथपर्यंत समजलं. म्हणजे तुम्हाला काय समजलं? तुम्हाला पहिल्यांदा समजलं प्लेन म्हणजे काय. काय प्लेन म्हणजे? अ प्लेन इज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव्हिंग लेंथ अँड ब्रीथ ओनली इट्स थिकनेस इज ऑलवेज नेग्लिजिबल. हे तुम्हाला समजलं. आणि तुम्हाला व्हेरियस शेपचे प्लेन कळाले की आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये युनिट नंबर 2 मध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेनमध्ये ते काय करणार आहेत? ड्रॉ करणार आहेत. ते तुम्हाला समजले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन नाही, हा बेसिक कन्सेप्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा. काय? की प्लेन रेस्ट ऑन HP. प्लेन रेस्ट ऑन HP. HP शब्द सगळ्यात महत्त्वाचा. HP शब्द आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा इथं बाळांनो. कारण HP हा सगळ्यात तुमच्या प्रोजेक्शन ऑफ प्लेनला काय करतो? मॅटर करीत असतो. तुम्हाला SPPU 2024च्या सिलेबसनुसार डायरेक्ट क्लिअर मेन्शन केलेलं आहे
जे तुम्ही प्लेन ड्रॉ करणार आहे, म्हणजे तुम्ही हेक्झागॉन, पेंटॅगॉन, सर्कल, रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर वगैरे वगैरे जे प्लेन ड्रॉ करणार आहेत ते तुमचे सगळे प्लेन रेस्ट ऑन HP मध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे HP आणि VP म्हणजे काय? VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन आणि HP म्हणजे काय? हॉरिझॉन्टल प्लेन. XY च्या वरती कोणता असतो? व्हर्टिकल प्लेन. XY च्या खाली कोणता असतो? हॉरिझॉन्टल प्लेन. समजलं? ओके. मग आपला प्लेन कुठे ठेवायचा? कायम आपण ड्रॉ करताना जे आपल्याला प्लेन ड्रॉ करायला लावलाय तो XY च्या कुठं करायचा? खाली ड्रॉ करायचा, म्हणजे इथे ड्रॉ करायचा. ओके. समजलं? मी सांगेन तुम्हाला क्वेश्चन एक समजून क्वेश्चन आपण ह्याच्या खाली घेऊन त्यानंतर आपण उद्यापासून प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके. हे तुम्हाला समजलं, म्हणजे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट समजली की प्लेन रेस्ट ऑन HP. आपल्याला जे SPP क्वेश्चन देतं त्यात क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की समजा तुमचा हेक्झागॉनल प्लेन रेस्टिंग ऑन HP असं क्लिअरली मेन्शन असतं 2020-24 SPP सिलेबस नुसार. त्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे रेस्टिंग ऑन साइड अँड रेस्टिंग ऑन कॉर्नर. काय अर्थ याचा रेस्टिंग ऑन साइड आणि रेस्टिंग ऑन कॉर्नर? तर ऐका, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर सांगितलंय, समजा आपण हेक्झागॉन बद्दल बोलू, A नंबर हेक्झागॉन, B नंबर आपण पेंटागॉनला देऊ. ओके. A नंबर हेक्झागॉन, B नंबर पेंटागॉन. तर हेक्झागॉन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय? हेक्झागॉनचा क्वेश्चन आहे काय? हेक्झागॉनल प्लेन रेस्टिंग ऑन साइड असा क्वेश्चन तुम्ही बघितला असेल. तर अर्थ काय त्याचा? हेक्झागॉनल प्लेन रेस्टिंग ऑन साइड म्हणजे जो तुम्हाला प्लेन दिलाय बाळांनो तो प्लेन कसा ठेवायचा? साइड वरती ठेवायचा आहे. आणि जर साइड वरती ठेवायचा असेल तर तुमची समजा ही XY लाईन आहे. कोणती? समजा ही तुमची XY लाईन आहे, बरोबर? X आणि Y लाईन ही. आणि जर तुम्हाला एक प्लेन दिलंय, म्हणजे हे एक प्लेन आहे बरं, समजा हे प्लेन आहे, हे तुम्हाला कसं ठेवायला लावलंय? साइड वर ठेवायला. म्हणजे ही त्याची काय साइड आहे ना, तर साइड वर म्हणजे प्लेन असं रेस्ट करायचं की ते साइड कोणत्या साईडला आली पाहिजे? लेफ्ट साईडला आली पाहिजे. कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला त्याची साईड घ्यायची. ज्याच्यावर तुम्हाला ड्रॉ करायला लावलंय ते कुठं आलं पाहिजे? लेफ्ट साईडला आलं पाहिजे. समजलं इथपर्यंत? त्यानंतर पेंटागॉन बघा, रेस्टिंग ऑन साइड कसा ड्रॉ करतात? हेक्झागॉन रेस्टिंग ऑन साइड ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही. आणि प्रोजेक्शन ऑफ लाईनच्या बेसिक कन्सेप्टमध्ये जे सांगितलं हेक्झागॉन आणि पेंटागॉन कसं ड्रॉ करायचं, ह्या चारही पद्धतीने एकदा हेक्झागॉन रेस्टिंग ऑन साइड ठेवा, हेक्झागॉन रेस्टिंग ऑन कॉर्नर ठेवा. मी सांगतो कॉर्नर कसं ठेवायचं. त्यानंतर रेस्टिंग ऑन पेंटागॉन साइड ठेवा, रेस्टिंग ऑन कॉर्नरवर पेंटागॉन ठेवा. हे चारही मेथडने तुम्ही ड्रॉ करायचे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये काहीच अडचण येणार नाही. हे तुम्हाला कळलं ना एकदा तुम्हाला पहिली कॉन्सेप्ट काय कळली की प्लेन कुठे आहे आपलं ठेवलेलं कायम HP मध्ये. आणि त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची, रेस्टिंग ऑन साइड आहे का रेस्टिंग ऑन कॉर्नर आहे? जर तुम्हाला रेस्टिंग ऑन साइड दिला असेल, जर तुम्हाला रेस्टिंग ऑन काय दिला असेल? साइड जर दिला असेल, रेस्टिंग ऑन साइड, तर कुठं ठेवायचं? लेफ्ट साइडला काय आली पाहिजे? साइड आली पाहिजे. तर ते ध्यानात ठेवायचं फक्त एवढं, बाकीचं काहीच घ्यायचं नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे रेस्टिंग ऑन कॉर्नर. रेस्टिंग ऑन कॉर्नर म्हणजे काय? लेफ्ट साईडला काय आला पाहिजे? कॉर्नर आला पाहिजे. लेफ्ट साईडला काय आला पाहिजे? कॉर्नर आला पाहिजे. XY लाईन आहे ही, बरोबर? ही XY लाईन आहे. XY लाईनच्या लेफ्ट साईडला कोणता आला पाहिजे? कॉर्नर आला पाहिजे. कोणता पण कॉर्नर येऊ द्या, तो तसा तुम्ही काय करायचा आहे? प्लेन तुमचा ठेवायचा आहे रेस्टिंग ऑन कॉर्नर. म्हणजे लेफ्ट साईडलाच आपल्याला काय रेस्ट करून ठेवायचं आहे? जे रेस्ट करायला लावलंय ते. समजलं? रेस्टिंग ऑन कॉर्नर अँड रेस्टिंग ऑन साइड्स. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टन्स भाग बघायला जाणार आहे आपण, तो म्हणजे आपल्याला क्वेश्चन जसा देतात. क्वेश्चन 3 स्टेजमध्ये असतो. क्वेश्चन किती स्टेजमध्ये असतो? स्टेज. क्वेश्चनचे किती स्टेज येतं? 3 स्टेज आहेत. ओके. तर पहिली स्टेज आपण बघूया. ओके, पहिली स्टेज आपण बघूया. पहिली स्टेज काय सांगती? ही पहिली स्टेज. ओके, ए दिसते ना तुम्हाला? सरफेस पॅरलर टू HP. म्हणजे पहिल्यांदा पॅरलर सरफेस ठेवला HP बरोबर. म्हणजे पहिल्यांदा काहीच नाही, डायरेक्ट ॲज इट इज प्लेन घेतलं आणि ते प्लेन काय केलंय? HP बरोबर काय केलंय? तर बघा, HP बरोबर काय केलंय? प्लेन पॅरलर ठेवलंय. HP ला पॅरलर. HP ला पॅरलर म्हणजे कसं? असं का? HP ला पॅरलर दिसतंय? HP ला पॅरलर म्हणजे HP ला जर पॅरलर ठेवलं तर VP ला काय ठेवलं? HP ला पॅरलर. VP ला पण काय राहणार? परपेंडिक्युलर राहणार. VP ला परपेंडिक्युलर, बरोबर? HP ला पॅरलर, VP ला परपेंडिक्युलर.
जर आपण ह्याला समोरून पाहिलं हा ॲरो दिसला तुम्हाला, हा ॲरो समोरून पाहिलं म्हणजे फ्रंट व्ह्यूने पाहिलं तर त्याची तुम्हाला काय दिसणार, एक लाईन दिसणार आणि ती लाईन कुठं दिसणार, व्हर्टिकल प्लेनवरती दिसणार. त्यानंतर तुम्ही त्याला टॉप व्ह्यूने पाहिलं, टॉप व्ह्यूने जर पाहिलं तर तुम्हाला ते काय दिसणार, प्लेन दिसणार आणि ते प्लेन कुठं दिसणार तुम्हाला, हॉरिझॉन्टल प्लेनवरती दिसणार. ओके, हॉरिझॉन्टल प्लेनवरती ते तुम्हाला प्लेन दिसणार. म्हणजे पहिली स्टेज काय ड्रॉ करायची, जर तुम्हाला एखादा रेक्टँगल दिलाय, सपोज एक्झाम्पल तुम्हाला एक रेक्टँगल दिलाय आणि तो रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी लावलेला आहे. मग तो रेक्टँगल ड्रॉ कसा करायचा, तुम्ही काय करायचं, ही तुमची एक्स वाय लाईन काढायची, एक्स वाय लाईन. ओके, एक्स वाय लाईनवरती तुम्ही काय करणार, एक समजा सपोज हे प्लेन आहे, हे रेक्टँगल प्लेन आहे. ओके, हे रेक्टँगल प्लेन काढलं, एक्स वाय लाईन आपण ठीक काढतो, त्याच्यानंतर जो प्लेन काढायचं आपल्याला ते पण ठीक असतं. त्यानंतर ह्याला काय करायचे, ह्याचे ऑब्जेक्ट सगळे वरती वाढायचे, ह्याचे प्रोजेक्शन वरती घ्यायचे. इथं तुम्हाला ह्याचं काय मिळाली, हे समजलं का, की प्लेनची लाईन आहे. ओके, इथं बघा हे दिसते, ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची, म्हणजे इथं तुम्हाला ड्रॉ करून दिलेलं आहे. समजलं का, तेच आपण इकडे बघतोय. ओके, एक्स वाय लाईन, हे प्लेन, त्या प्लेनचे वरती गेले ते तुम्ही काय घेतले, प्रोजेक्शन घेतले. प्रोजेक्शन सगळ्यात महत्त्वाचं, प्रोजेक्शन थिन लाईनने ड्रॉ करायचे. ओके, प्रोजेक्शन थिन लाईनने ड्रॉ करायचे. त्यानंतर हे समजलं पहिली स्टेज काय ड्रॉ करायची. पहिली स्टेज ॲज इट इज जे सांगितलंय ते हेक्झागोनल प्लेन असू, रेक्टँगल प्लेन असू, स्क्वेअर प्लेन असू, सर्कल असू किंवा पेंटागोनल लॅमिना असू किंवा हेक्झागोनल लॅमिना असू, काही असू, एक्स वाय कुठं काढायचं, ही एक्स वाय लाईन आहे तुमची, हा व्हर्टिकल प्लेन आहे तुमचा, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे तुमचा. जो प्लेन असणार तो कुठं ठेवलेला आहे, एच पी वरती. सपोज एक रेक्टँगल एच पी वरती ठेवलाय, त्याचे काय करायचे तुम्ही, त्याचे प्रोजेक्शन घ्यायचे वरती. ओके, त्याचे प्रोजेक्शन घेतले, ती देख त्याच्यावर ठीक लाईन मारून घ्यायची. ओके, आता समजा याला नाव काय दिलं मी, ए बी सी डी. ओके, हे नाव दिले. तर आता आपण प्रोजेक्शन एक्स वायच्या वरती घेतोय, बरोबर. एक्स वायच्या जर वरती प्रोजेक्शन घेत असाल तर तुम्ही बेसिक कन्सेप्टमध्ये एक शिकलाय, लाईनमध्ये तुम्ही एक काय पाहिले, जर एक्स वायच्या खाली आपण डायरेक्ट डायमेन्शन देतो ABCD आणि एक्स वायच्या वरती काय देतो, डॅश यूज करतो आपण. डायमेन्शन मेथड तुम्ही शिकलेला आहे आधी बेसिक कन्सेप्टमध्ये, तर ते पण एकदा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे इथे काय येणार तुमचा A डॅश कॉमा B डॅश आणि येणार C डॅश कॉमा D डॅश. ओके, हे तुमचं स्टेज नंबर झाली 1. ओके, स्टेज नंबर 1 झाली. समजली स्टेज 1 काय ड्रॉ करायची. पुढे मी अजून क्वेश्चन मध्ये सांगतो वाटलं तर. आता ही स्टेज 1 झाली. आता आपण येऊया स्टेज नंबर 2 कडे. काय स्टेज नंबर 2, तर स्टेज नंबर 2 अशी आहे, सरफेस काय केला आता, इन्क्लाइन टू HP केलाय. म्हणजे आधी काय होता, प्लेन होता, पॅरलर होता HP ला, आता थोडा त्याला इन्क्लाइन केला. सरफेस HP बरोबर इन्क्लाइन केला तर तुम्हाला माहिती आहे अँगल मेड बाय HP, अँगल मेड बाय HP तो काय घेता तुम्ही, थिटा घेता. ओके, एवढं समजलं का, अँगल मेड बाय HP काय घेतो, थिटा. म्हणजे तुम्हाला इथं काय सांगितले, समजला हा कॉन्सेप्ट, समजला अँगल मेड बाय HP. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला प्लेन HP बरोबर इन्क्लाइन करून दिला, मग HP बरोबर इन्क्लाइन जर केलाय तर इथं तुम्हाला काहीतरी काय झालेलं आहे, काहीतरी अँगल क्रिएट झाला. मग ते अँगल कुठे घेतो आपण, थिटा. HP बरोबर केलेला अँगल, म्हणजे HP बरोबर केलेला अँगल आपण कुठे घेतो, इथे एक्स आणि वाय. HP बरोबर केलेला अँगल हा तुमचा थिटा, एक्स वायच्या वरती थिटा. आणि VP बरोबर जर अँगल केला असेल तर कुठे येणार, एक्स वायच्या खाली, आणि त्याला आपण काय म्हणतो, फाय. ओके, समजले इथपर्यंत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची केस, आता ही दुसरी स्टेज झाली. ह्या स्टेज नंबर आपण काय देतो, 2 देतो. त्याच्यानंतर थर्ड स्टेज काय सांगते, की एक स्मॉल साईड काय करायची, इन्क्लाइन टू VP ला इन्क्लाइन ठेवली एक साईड, बघा ही अशा पद्धतीने ठेवली, बघा अशा पद्धतीने इन्क्लाइन करून ठेवलेली. म्हणजे VP ला इन्क्लाइन केली, VP बरोबर इन्क्लाइन केली तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसतोय. फ्रंट व्ह्यू काय केलं, इन्क्लाइन केलेला आहे. इन्क्लाइंड अँड फ्रंट व्ह्यू तुम्हाला इन्क्लिनेशन दिसणार, म्हणजे ते प्लेन इन्क्लाइन दिसणार. इन्क्लाइन दिसलं बरोबर ते प्लेन दिसणार, पण इन्क्लिनेशन किती ते असणार आहे, ते इन्क्लिनेशन ते असणार आहे 5 इतकं इन्क्लिनेशन असणार आहे. ओके, त्यानंतर जो तुम्हाला टॉप व्ह्यू दिसणार आहे, टॉप व्ह्यू जो दिसणार आहे ना, टॉप व्ह्यू काय दिसणार आहे, हा टॉप व्ह्यू तो काय दिसणार आहे, लेस दॅन ट्रू शेप. म्हणजे हा जो आपला ट्रू शेप होता ना, हा त्याच्यापेक्षा लेस दॅन दिसणार आहे टॉप व्ह्यू.
ओके, मग टॉप व्ह्यू त्याच्यापेक्षा लेस दॅन दिसणार आहे म्हणजे कोणता दिसणार आहे? सेकंड स्टेजमधला टॉप व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. ओके, हा टॉप व्ह्यू सेकंड स्टेजमधला टॉप व्ह्यू म्हणजे सेकंड स्टेजमधला टॉप व्ह्यू आणि थर्ड स्टेजमधला टॉप व्ह्यू हा काय असतो? सेम साईज असते त्याची. इकडले याचे सगळे डायमेन्शन घेऊन इकडं मार्क करायचे असतात अँगल थिटा फाय अँगलला. ओके, समजली तिसरी स्टेज तुम्हाला? तर अशा स्टेज आपल्याला ह्या बघा खाली तुम्हाला दिलेल्या आहेत स्टेज, की ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. अशा स्टेज आपल्याला ड्रॉ करायचे असतात प्रोजेक्शन घेऊन. इथपर्यंत समजलं? तो दोस्तों ये थे प्रोजेक्शन ऑफ प्लेन के बेसिक रूल्स एंड कॉन्सेप्ट. अगले वीडियो में हम एक प्रोजेक्शन ऑफ प्लेन का एक न्यूमेरिकल सॉल्व करेंगे और उसके बाद हम 10 to 12 न्यूमेरिकल सॉल्व करेंगे जो पिछले एग्जाम में आपके बार बार पूछा जा रहा है. अगर आपको एक कॉन्सेप्ट समझ में हो तो चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाएं ताकि आप अगला प्रॉब्लम मिस न करें. तब तक के लिए कीप ड्राइंग, कीप लर्निंग.